पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीच्या पूर्वरेषेत बांधलेल्या 36 बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। रिव्हर विला प्रोजेक्टमध्ये एकूण 36 बंगले आहेत, त्यापैकी 29 रहिवासी न्यायालयात गेले होते। सर्वोच्च न्यायालयाने मात्र बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले, त्यामुळे आता या प्रोजेक्टमधील 36 बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू आहे। सकाळी 8 वाजेपर्यंत 25% काम पूर्ण झालंय, उर्वरित 75% काम आजच पूर्ण करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे। पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त केले जात आहेत। मात्र या बंगल्यांचे मालक जे आहेत त्यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत। खास करून हा आर झोन दाखवण्यात आला होता, त्याबरोबरच दस्त नेमका कसा काय झाला आणि ही बंगले उभारताना पालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला का रोखलं नाही, आणि हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे सर आता आपल्यासोबत आहेत। सर, खूप आक्षेप या ठिकाणी घेत आहेत। ज्यावेळेला हे बंगले उभारले जात होते त्यावेळेला रोखलं असतं तर कदाचित हा दिवस त्यांच्या नजरेसमोर आला नसता। निश्चितपणाने आपण ही जर न्यायालयीन प्रक्रिया पाहिली तर हे 2 वर्षापासून चालू आहे। हे जे काही काम चालू असतानाच आपण नोटीस दाखल केली होती, त्याच्या अगेन्स्ट मध्ये ही जी काही याचिकाकर्ते आहेत ते कोर्टात गेली। त्याच्यानंतर जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे काही न्यायालयात गेल्यानंतर सुनावणी चालू असताना त्याच्यामध्ये काही मर्यादा होत्या आणि त्याच्या अनुषंगाने न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आपण हे जे काही 36 बंगल्याची कार्यवाही ती केलेली आहे। अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। हे बघा, चुकीच्या पद्धतीने जर कोणी काही कार्यवाही केली असेल तर 100% ते पण दोषी असतील, तो काही विषय नाहीये। पण एकंदरीत जर प्रकरण पाहता आपण बघतोय की ही नोटिसेस दिलेल्या आहेत आणि 2-3 वर्षापासून न्यायालयीन प्रकरण चालू आहे। विकासकावरती पण कारवाई होणार आहे इथं। जे दोषी असतील त्या सर्वांवरती होईल। हे बंगले उभारताना ज्यांनी दुर्लक्ष केलं त्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? त्याबरोबरच इथला जो विकासक आहे ज्यांनी या ठिकाणी यांना अंधारात ठेवणे सगळं बंगले उभारण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाठबळ दिलं, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड मधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेत जे 36 बंगले बांधण्यात आले होते ते जमीनदोस्त करायला आता सुरुवात झालेली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून ही सगळी मुवमेंट सुरू होती। त्यावेळेला या 36 बंगल्यातले रहिवासी झोपेत होते। हे सगळे बंगले जे आहेत त्या ब्ल्यू लाईन मध्ये होते आणि याच्यावरती पर्यावरणवाद्यांनी आक्षेप जो आहे तो या ठिकाणी घेतला होता। न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली होती आणि हे बंगले जमीनदोस्त करावेत या अनुषंगाने त्यांनी आवाज उठवलेला होता। आपल्यासोबत पालिकेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, किती वाजल्यापासून प्रत्यक्षात ही कारवाई सुरू झाली आणि कशा पद्धतीने ही कारवाई होती? की जे सुप्रीम कोर्टाने सांगितले त्याप्रमाणे आपण ती कारवाई चालू केलेली आहे आणि ही आजच पूर्ण बंगलोची जी काय आहे ते जमीनदोस्त करण्याची कारवाई आजच कंप्लीट केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।